तेजस ना बॉलर तेजस ना तेजस गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू ज्याने 10 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये षटक अप्रतिम हाताळलं होतं आणि त्यानंतर यावेळी सुद्धा गोलंदाजी मार्कवर. तर एका बाजूने फलंदाजीमध्ये हाहाकार माजवला आहे ते दोन्ही सामन्यामध्ये या खेळाडूंनी. जरी अपयशी ठरला होता नक्कीच भावेश, मात्र भार्गवने एका बाजूने किल्ला लढवला. ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू, पहिला चेंडू वाईटच्या रूपाने. बजरंग काय माहित असते बजरंग संघ बजरंगी संघ सन्मान चिन्ह बाकी आहे. जर कोणा एखादा प्रतिनिधी किंवा खेळाडू असेल तर तुम्ही पॅव्हिलियन मध्ये या. या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला एक मोबाईल दिस ना चार्ज लावायला घरी. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी. मात्र 6 धावांसाठी यावेळी मात्र बावेची बॅट सरसावले. वाटलं होतं की झेंडू जेल होईल की काय, मात्र हवेची थोडीशी का होईना साथ मिळते आणि या 6 धावा, एकूण धावसंख्या 7वर पोचते. पुढचा चेंडू आणखीन एक भिरकावून दिलेला, नक्कीच 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर, गोलंदाज तेजस. यावेळी मात्र त्यांना ऑप्शनच्या बाहेरचा वाईटचा इशारा. 14 धावा होत आहेत. 2 चेंडूमध्ये 14 आलेले आहेत, कारण 2 चेंडू हे वाईट पडले होते. आणखीन एक षटकार होतोय काय? होय, आणि आणखीन एक षटकार. बघा, तुमचा टप्पा चुकला तर तुम्हाला मार बसेल आणि तसंच घडतंय.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर बघा. लेग स्टंपवर चेंडू पडला तर षटकार. ऑफस्टमच्या बाहेर वाईड. 3 षटकार 3 वाईड. धावसंख्या 21. ओ वॉट कॅच. सुरेख झेल. यावेळी मात्र बॅड लक म्हणावं लागेल फलंदाजाचा. चेंडू एज घेऊन जातोय. यशलक्ष पुढचं काम करतोय. पहिला गडी बाद. धावसंख्या 21 असताना नवीन फलंदाज राहुल खेळण्यासाठी आलेला आहे. तर तेजसला यश मिळत आहे. तर चेंडू मात्र डॉट जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. लागोपाठचे 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. बघा 3 षटकार आले 3 वाईड आले. एकूण धावसंख्या 21. मात्र एक गडी बाद सुद्धा झालाय. भावेश 3 षटकार मारून बाद झालेला आहे. अतिशय चांगला चेंडू. यावेळेला मात्र स्वतःला सावरलेला गोलंदाजाने. फटका मारताना सुद्धा नक्कीच राहुलने घाई केली नाही. एक धाव घेतोय. एका धावेने संघाची धावसंख्या याचबरोबर पहिलं षटक संपतंय. धावसंख्या 22. एक गडी बाद होण्यावर. लगेच फटाफट टीम मीटिंग नको. अजून एक मॅच बाकी आहे बघा. कालोखामध्ये एका ओव्हरची खेळावी लागेल. नाहीतर मग टॉसवर खेळावी लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. गोलंदाज सनी. पहिला चेंडू डॉट जातोय. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात. कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असायला हवा आणि तोच प्रयत्न या ठिकाणी करत असताना सनी. यावेळी मोठा फटका. नक्कीच 6 धावा मिळतील. होय आणि हा षटकार. आणि फटका लागल्यानंतर बघा फलंदाज चेंडूकडे नजर सुद्धा टाकत नाही. कारण सरळ चेंडू भिरकावला गेला आहे. 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या वरून. आणि या 6 धावेने आणि आजच्या दिवसातील 65वा षटकार आहे. आणि बाउंड्री फक्त 34. आता यावेळी चेंडू हवेमध्ये बघूया. आणि आणखीन एक षटकार. 66. 66 षटकार आजच्या दिवसातील. आणि 34 बाउंड्री. 34 बाउंड्रीज. म्हणजे षटकाराचा रन रेट जास्त आहे या ठिकाणी. चौकार कमी लागत आहेत. बघूया लागोपाठ तिसरा षटकार येतोय. कारण पहिला चेंडू डॉट. त्यानंतर सनीला लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. यावेळी मात्र राहुलच्या बॅटमधून फलंदाजी होत असताना
आणि यावेळी मात्र झेल आहे, फटका चुकलेला आहे, मिस्टर टाइम स्टॉक आणि या ठिकाणी अलगद असा टिपला गेलेला आहे. तर मिड विकेट रिझनमध्ये झेल, दुसरा गडी बाद होतोय. धाव संख्या 34 असताना फलंदाजाचं नाव हितेश. आणि सलामीचा भार्गव मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय की समोर षटकार मारतात, बाद होऊन जातात. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅक टू द बॉलर खेळून काढले. एक चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही, नक्कीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. कारण जेव्हा 2 षटकार तुम्ही खाताय ना तेव्हा तुम्हाला दडपण येतं तुमच्यावर. मात्र ते जुगाडायचं असेल, जर तुम्ही चांगलेच गोलंदाज असेल, अनुभव असेल, तर तो पणास लावायला लागतो आणि तोच पणास लावला गेलेला आहे तो नक्कीच सनी मार्फत. नंतरचे चेंडू गडी बाद झाला, त्यानंतर डॉट. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आणि यावेळी बघा पडला जातोय तो फलंदाज. या ठिकाणी क्लीन बोल्ड झालेला आहे. नक्कीच असाच पडला गेला होता तो नक्कीच. धन्यवाद डीजे. पिण्या फलंदाजासाठी आलेले आहेत. नक्कीच आता प्रथम स्ट्राईकवर मितू गोलंदाजी मार्कवर. तर प्रथमच भार्गवला स्ट्राईक मिळते बघा पहिल्यापासून. आता पहिला चेंडू खेळेल भार्गव, मात्र कशी काय सुरुवात करतोय. यावेळी नेक्स्टच्या बाहेरचा मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्येमध्ये बदल नाही. शेवटचे 5 चेंडू या डावातील. धाव संख्या झालेली आहे ती नक्कीच 34 वर थांबलेले आहे. आणि बघा पहिला चेंडू डॉट गेला, तर नंतर 2 षटकार, त्यानंतर 3 चेंडू डॉट, त्यामध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. काय गोलंदाजी, काय कमबॅक होतं मागच्या षटकामध्ये. त्यानंतर लागोपाठ आता बघायला गेलं 2 षटकानंतर 4था चेंडू हा डॉट गेलाय. विचार करायला भाग पाडले ते नक्कीच फलंदाजांना. आणि यावेळी मात्र वर पाहिल्याने फटका मारल्यानंतर हा नक्कीच षटकार आहे. आणि या षटकारने धाव संख्या 40 वर पोहोचते. पुण्याचा पुढचा चेंडू आणि अप्रतिम शॉट. बघा भार्गव कधीपासून थांबला होता, मला चान्स कधी, आणि आता या ठिकाणी चान्स भेटला. धाव संख्या 46 वर पोहोचते. बघूया या षटकामध्ये हॅट्रिक साधली जाते काय षटकारांची. पुण्याचा पुढचा चेंडू
यावेळी चेंडू जातो ऑन साईडला. 4 धावांसाठी गॅप मिळतोय आणि गॅपचा फायदा घेतला आहे तो नक्कीच भार्गवने. धावसंख्या 50 गाठली जाते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी झेल घेण्याचा प्रयत्न चुकला जातोय. 4 धावांसाठी 54 धावा झालेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. दोन धावा मिळत आहेत. बाद झालाय की काय बघा. अंपायर डिसिजन मोठात कर. एकच धाव मिळते या चेंडूवर. एका धावेने दुसऱ्यावर आउट झाला. 55 धावा झाल्या त्यांनी जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य. त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून बाकी आहे याचं लक्ष ठेवा. पंचावन्न झाले, 56 बी नाही. 55 धावा झाले. 56 धावांचं लक्ष. 56 टू विन. विजय आणि तेजस. विजय आणि तेजस ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर पिण्या. पहिला चेंडू बिरकावून दिलेला आहे षटकारासाठी. इरादे स्पष्ट केले. जरी तुम्ही आम्हाला मोठी धावसंख्या चेससाठी दिली, मात्र आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे केलो. कारण ह्याच संघाने 3 षटकामध्ये 71 धावा पटकन 72 धावांचं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवला होता. तोच संघ या ठिकाणी विजयी चेस करण्यासाठी 3 षटकामध्ये 56 धावांचं लक्ष्य
पार करायचा आहे आणि त्याचप्रमाणे पहिल्याच चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म उर्धकेचा मारा. आणखीन एक फटका मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये अप्रतिम झेल टिपला जातोय. भार्गव मार्फत झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पिन्या. चांगले गोलंदाज, चांगले अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. आणखीन एक गडी बाद होतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. पहिला चेंडू काहीसा भरकटला होता, ऑफस्टम्पच्या बाहेर त्याने टाकला होता, त्याला भिरकावून दिलं होतं षटकार निश्चित. मात्र त्यानंतर चेंडूचं व्हेरिएशन आपलं दाखवून दिलं त्यांनी, गोलंदाजीचं व्हेरिएशन, आणि नक्कीच 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. या दोन पिन्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. हॅट्रिकवर आहे. आजच्या दिवशी एक पहिले हॅट्रिक झाले होते, त्यानंतर बरेचसे खेळाडू हॅट्रिकवर आले होते, मात्र अजूनपर्यंत दुसरी हॅट्रिक होऊ शकली नव्हती. बघूया पिन्या यशस्वी ठरतोय काय. धावसंख्या 6 असताना यावेळी मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव घेतली जाते. एका धाव्याने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. 4 चेंडूमध्ये 7 धाव आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. मात्र 6 धावांसाठी तेजसच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या झाली ती 13. धन्यवाद डीजे. आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी स्टंपच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. स्टंपवरून थोडंसं आतमध्ये येताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतंय. स्ट्राईक आपल्याकडे घेतोय. धावसंख्या झाली ती 14. षटक संपतंय पहिलं. धावसंख्या 14, गडी बाद झाले 2. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत.
12 चेंडू 42 धावा. भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवर. 12 मध्ये 42. आणि 2 धावा मिळत आहेत. बाद होतात, माफ करा, बाद होत आहेत कारण फलंदाज फार दूर होता. धन्यवाद डीजे. पुण्यात आपल्या गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला फलंदाज सनी. यावेळी मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आणि अप्रतिम झेल. आणखीन एक गडी बाद होतोय. राहुलने झेल पकडलेला आहे. तेजस बाद होतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चुकला जातोय. फलंदाजाचं नाव ते तिथे आहेत, गौरव. गडी बाद होतोय. प्रत्येक खेळाडू प्रयत्न बघा 100% झोकून देत आहेत आणि त्याचा प्रत्यय म्हणजे त्यांचा संघ पुढे येताना दिसतोय. फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, शतरक्षण असू दे, सर्व मध्ये नक्कीच 100% झोकून देत आहेत. धन्यवाद डीजे. सनी रनआउट होत आहे. धावपिचीच्या रूपाने बाद होऊन जातोय. पुण्याचा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेने. शॉर्ट कव्हरला चांगलं शतरक्षण. एकच धाव. मितू नाही, मितू नाही, यांचा काय रेकॉर्ड नाही. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नवीन गोलंदाज मितू येतोय. गोलंदाज नाव टॉस डिलिव्हरी. अप्रतिम झेल. आणखीन एक गडी बाद होतोय. महेंद्र गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद करून जातो. मात्र बघा टाइमपास करू नका. फटाफट या वेळ वाचवा.
धन्यवाद. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नक्कीच 6 धावा त्यांनी जवळजवळ 4 धावा वाचवल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. आणि हा 1 बाउंड चौकार. मात्र खूप उशीर झाला या ठिकाणी. नक्कीच मोठी धावसंख्या आहे. धावसंख्या 21 वर स्थिर झालेली आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस उडून घ्या एका बाजूने. जवळ कर. औपचारिकता काहीसे 2 चेंडू शिल्लक आहेत. बरेचसे धावा बाकी आहेत. या दोन्ही संघाचे कर्णधार या आणि सामना संपतोय. होतोय 2 षटकांचा सामना असेल, लक्षात घ्या. कालोख पडलेला आहे. व्यवस्थित दोन्ही संघांना खेळायला मिळालं पाहिजे. दोन्ही संघाचे कर्णधार या.